घरात नेहमी सुख समृद्धी राहण्यासाठी हाही उपाय करा। आपले आयुष्य सुखी असावे असे प्रत्येकाला वाटत असते। सुखी जीवनासाठी मनुष्य काय काय करत नाही, पण जीवनात सुख मिळणे एवढे सोपे नाही। पण जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर काही सोपे उपाय केले तर आपले जीवन सुखमय होईल। खाली दैनंदिन जीवनात केले जाणारे काही उपाय सांगितले आहेत। या उपायांमुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल, लक्ष्मी प्रसन्न होईल। 1. रोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे। घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे। घरात स्नानानंतर काहीतरी देवाची पूजा करावी। मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हा सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। 2. घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे। मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे। 3. घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी। 4. दर 15 दिवसाला घरातील जाळे स्वच्छ करावे। घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात। घरातील सगळे पडदे दर 2 महिन्यांनी धुवावेत। दरवाजाला लावलेल्या सुकलेल्या माळा यामुळे निर्माण केरकचरा योग्य वेळी काढून टाकणे। 5. घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा। घर सक्त बंदिस्त ठेवू नये। घरात धूप लावणे चांगले। 6. दिवे लागणीला घरातील सर्व दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा किंवा स्वामींचा तारक मंत्र लावावा। देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप लावावा। रोज किमान 1 माळी कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा। देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे। भीमसेनी कापूर जाळावा। देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान 15 मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्या। तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करावी। तसेच लगेच या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। 7. दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी। तुळशीला हळदी कुंकू लावून शुभं करोती म्हणावे। आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी। 8. दिवे लागण्याची वेळ असताना घरात झोपणे, भांडणे करणे, नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे। 9. घरामध्ये कुठेही कचरा, धूळ राहू देऊ नये, तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये। रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांची टोपले घराबाहेर ठेवावे, घरात ठेवू नये। 10. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल। कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात। 11. घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत। तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे। 12. आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये। शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी। पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा। 13. घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्नपाण्याची सोय करावी। रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे। 14. दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू वहावे। त्यातील 100 रुपये तरी देवाजवळीलच एका डब्यात जमा करावी। 4-6 महिन्यांनी या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे।
दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे. उदाहरणार्थ मिठाई. घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी. 15. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाच्या वस्तू किराणा धान्य हे किमान 7 दिवसाचे, 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे, आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये. 16. घरामध्ये तुटलेले फर्निचर, चप्पल, बंद पडलेले घड्याळ, भंग पावलेल्या मूर्ती, रद्दी सामान ठेवू नये. घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे. 17. घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये. अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ उडू नये असे असावे. 18. घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारी ठिकाणी शौचालय, बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज अंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावी. घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी. दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे. 19. घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणामुळे वाद जरी असतील तरी घरी कोणालाही जाणून बुजून त्रास देणे, उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावे. शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी. काही समस्या या येणारा काय सोडवतो, त्यामुळे सत्वाद होणार नाही ही काळजी घ्यावी. 20. घरामध्ये सगळे सणवार प्रथेप्रमाणे साजरी करावेत, कुलधर्म कुलाचार करत राहावे. 21. व्यावसायिक जीवनात यश मिळत नसेल तर तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद घाला. पिवळा रंग बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे. तो वाढ आणि भाग्य आणतो. हा प्रभावी उपाय तुम्हाला यश आणि वाढ मिळविण्यात मदत करेल. तुम्ही कपाळी हळदीचा टिळाही लावू शकता. 22. जर तुम्हाला अडथळे येत असतील किंवा तुमची पदोन्नती अडकली असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन अनुभवी भटजींकडून नवग्रह शांती पूजा करून घ्यावी. ही पूजा अनेक ग्रहांचे प्रभाव कमी करण्यास मदत करते. या उपासनेने यश, संपत्ती आणि समृद्धी मिळू शकते. 23. करिअरमध्ये अपयश येत असल्यास 5 गुरुवारी मंदिरात जा आणि पिवळ्या रंगाची मिठाई किंवा कपडे ब्राह्मणांना दान करा. तसेच भगवान लक्ष्मी नारायण यांची पूजा करा आणि त्यांच्या मंत्राचा जप करा. हे नकारात्मक ऊर्जा दूर करेल आणि तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात यश देईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.